बघा तुम्हाला आवाज येतोय का? कमेंट करा. तर आवाज येतोय? बघा आपण लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो दॅट इज वेव्ह ऑप्टिक्स. या वेव्ह ऑप्टिक्स मध्ये काही बेसिक पॉइंट आपण कंप्लीट केले होते. आज आपण यातल्या पुढच्या पार्ट वरती वर्क करू. म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स मध्ये लास्ट लेक्चरला जो लास्ट पॉइंट पर्यंत आलो होतो आपण, तर तो होता दॅट इज रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शनचा फिनॉमिना. या रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शनच्या नंतर आज आपण पुढचा पार्ट डिस्कस करू दॅट इज पोलरायझेशन. आता पोलरायझेशन नेमका आहे तरी काय की सपोज तुम्ही जरी कोणताही एखादा लाईट जरी घेतला, तर कोणता एखादा लाईट म्हणजे असा काही लाईट की जो सगळ्या डायरेक्शननी पास होतोय. म्हणजे इथे एक लाईट सोर्स घेतला, यापासून ऑल पॉसिबल डायरेक्शननी लाईट वेव्स एमिट होत आहे. मग हा जो लाईट आहे जो सगळ्या डायरेक्शननी पास होतो याला म्हणतात अनपोलराइज लाईट. मग एक लाईट घेतला आपण जो सगळ्या डायरेक्शननी पास होतो, याला इथं आपण एखादं मटेरियल लावलंय, एक शीट म्हणता येईल. याचं काम काय की या येणाऱ्या लाईटला ब्लॉक करून कोणत्या तरी एका डायरेक्शननी पास होणारा लाईट जनरेट करणे. मग सगळ्या डायरेक्शननी पास होणारा लाईट ब्लॉक करून कोणत्या तरी एका डायरेक्शननी पास होणारा लाईट जनरेट करणे, या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण? पोलरायझेशन म्हणता येईल. या सगळ्या डायरेक्शनला पास होणाऱ्या लाईटला म्हणू आपण अनपोलराइज लाईट, आणि याला जो एका डायरेक्शननी पास होतो याला म्हणू आपण पोलराइज लाईट. दोन पार्ट्स आहे. तर इतकं लक्षात येत आहे. मग ब्रेवस्टरने याच्याबद्दल एक लॉ दिला होता ज्याला म्हणता येईल ब्रेवस्टर लॉ ऑफ पोलरायझेशन. मग ब्रेवस्टर लॉ ऑफ पोलरायझेशन नेमका आहे तरी काय? दॅट इज टँजंट ऑफ अँगल ऑफ पोलरायझेशन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. ब्रेवस्टरने काय केलं की एक अनपोलराइज लाईट एका ट्रान्सपरंट सरफेसवरती इन्सिडेंट केला. आता ट्रान्सपरंट सरफेसवरती इन्सिडेंट केल्यामुळं नेमकं त्याच्यातलं पार्शल रिफ्लेक्शन आणि पार्शल काय होईल? रिफ्रॅक्शन होईल. मग जे पार्शल रिफ्लेक्शन आणि पार्शल रिफ्रॅक्शन आहे त्यांनी अँगल ऑफ इन्सिडन्स या प्रकारे सिलेक्ट करा जेणेकरून रिफ्लेक्टेड लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईट या दोघांमध्ये असणारा अँगल हा किती राहील? 90 डिग्रीचा राहील. मग अशा वेळेस जो रिफ्रॅक्टेड लाईट आहे हा पार्शल पोलराइज लाईट असतो आणि रिफ्लेक्टेड लाईट हा कम्प्लिटली प्लेन पोलराइज लाईट राहतो. तर ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्लेक्टेड लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईट या दोघांमध्ये असणारा अँगल हा 90 डिग्री राहील, त्या अँगल ऑफ इन्सिडन्सलाच म्हणतात अँगल ऑफ पोलरायझेशन. तर मग ब्रेवस्टरचा लॉ काय? अँगल ऑफ पोलरायझेशन म्हणजे पोलरायझेशनसाठी दॅट इज टँजंट ऑफ अँगल ऑफ पोलरायझेशन इज इक्वल टू काय असेल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम म्हणता येईल. यानंतर आपण याच्यातल्या पुढच्या पार्टवरती वर्क करू. तर तो म्हणजे आहे दॅट इज इंटरफेरन्सचा फिनॉमिना. आता इंटरफेरन्स शिकण्यासाठी तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज माहित असायला पाहिजे. आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज नेमका आहे तरी काय की मीडियमच्या कोणत्याही एका पॉईंटवर जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेव्हज इन्सिडेंट होत जरी असेल तर त्या पॉईंटवर प्रत्येक वेव्ह स्वतःचं असं ओन डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करत असतं. मग त्या पॉईंटवर असणारं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे सगळ्या डिस्प्लेसमेंटच्या काय असेल? वेक्टर समेशन इतकं असते. तर या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या मग 3 अप्लिकेशन्स आहे. एक आहे इंटरफेरन्स, दुसरा आहे बीट आणि तिसरा आहे स्टेशनरी वेव्हज. यातलं बीट आणि स्टेशनरी वेव्हचा फिनॉमिना आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये शिकलेला आहे. यामध्ये आपल्याला फक्त इंटरफेरन्सचा कन्सेप्ट आहे. मग इंटरफेरन्स नेमका आहे तरी काय? द एनहान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ इंटेन्सिटी ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ 2 or more वेव्हज इज कॉल्ड काय म्हणू आपण? इंटरफेरन्स. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेव्ह सुपरइम्पोज जरी झाल्या तर त्यापासून जो काही रिझल्टंट फिनॉमिना प्रोड्यूस होईल या रिझल्टंट फिनॉमिनालाच काय म्हणू आपण? इंटरफेरन्स म्हणता येईल. मग इंटरफेरन्ससाठी बघा कन्सेप्च्युअली लक्षात घ्या. तर इंटरफेरन्स नेमका आहे तरी काय की 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेव्ह सुपरइम्पोज जरी झाला तर त्यापासून जो रिझल्टंट फिनॉमिना प्रोड्यूस होईल याला काय म्हणू आपण? इंटरफेरन्स म्हणता येईल. तर या इंटरफेरन्समध्ये मग 2 प्रकारचे इंटरफेरन्स आहे. एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स नेमका आहे तरी काय की व्हेन द 2 or more वेव्हज सुपरइम्पोज ईच अदर ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम इन फेज. तर ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम इन फेज म्हणजेच काय की क्रेस्ट ऑफ वन वेव्ह ओव्हरलॅप ऑन दी तर क्रेस्ट ऑफ अदर वेव्ह और ट्रफ ऑफ वन वेव्ह ओव्हरलॅप ऑन दी ट्रफ ऑफ अदर वेव्ह. तर द रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट दॅट पॉइंट इज काय म्हणता येईल?
तर मॅक्झिमम अँड द इंटरफरन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणता येईल. बघा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स नेमका आहे तरी काय की वेन टू ऑर मोर वेव्ह सुपर इम्पोज इच अदर ॲट अ पॉइंट ऑफ अ मीडियम इन फेज. तर इन फेजचा अर्थ आहे क्रेस्ट ऑफ वन वेव ओव्हरलॅप ऑन दी क्रेस्ट ऑफ अदर वेव और ट्रफ ऑफ वन वेव ओव्हरलॅप ऑन दी ट्रफ ऑफ अदर वेव. द रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट दॅट पॉइंट इज काय म्हणता येईल मिनिमम अँड द मॅक्झिमम अँड द इंटरफरन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणता येईल. तर पुढचा जो पार्ट आहे मुलांना तुम्हाला आवाज येतोय का? तर त्याला म्हणू आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दुसरा जो पार्ट आहे तो आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स नेमका आहे तरी काय की वेन टू आर मोर वेव्ह सुपर इम्पोज इच अदर ॲट अ पॉइंट ऑफ अ मीडियम इन आउट ऑफ फेज. द रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट दॅट पॉइंट इज काय म्हणता येईल मिनिमम अँड द इंटरफरन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणता येईल. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन अशी आहे दॅट इज पाथ डिफरन्स इज म्हणजे फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द पाथ डिफरन्स इज इवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय असेल λ/2. त्यावेळेस काय राहतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा इथं लिहिता येईल दॅट इज पाथ डिफरन्स इज काय राहील 2n इंटू λ/2. 2 कॅन्सल म्हणजे म्हणता येईल पाथ डिफरन्स इज n λ. इतकं लक्षात येत आहे. तुम्हाला आवाज येतोय का? मुलांना आवाज येतोय का? आवाज येतोय का?